नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता भर लग्नात अक्षयने आता रेवाला जाब विचारलेला असतो आणि सत्य आता अक्षय हा रेवाला सांगत असतो. त्याच वेळेस आजी म्हणते की अरे मला माहिती आहे अक्षय, कधी कधी रेवा वेड्यासारखी वागते. तर आता लगेचच अक्षय म्हणतो की वेड्यासारखे वागणारी माणसे मर्डर करत नाहीये. तेव्हा आता ते ऐकताच रेवाला मोठा धक्का बसतो. तर रेवा म्हणते मी काहीच केलेलं नाहीये अक्षय, माझ्यावरती असा काही आरोप करू नकोस. तेव्हा आता अक्षय रेवाच्या डोळ्यात बघत म्हणतो की रेवा, खरंच माझा मेमरी लॉस झाला नव्हता. ते ऐकून आजी करून मोठे डोळे करत आता शशिकांतकडे आणि अक्षयकडे बघत असते. शशिकांत सुद्धा आता अवाक झालेला असतो. अक्षय हा काय बोलतोय, त्याचा मेमरी लॉस झाला नव्हता, मग हे सगळं काय असे आता सगळ्यांसमोर येत असते. तर आता आजी म्हणते अरे अक्षय काय बोलतोयस तू. तर अक्षय म्हणतो की हो आजी. रेवाकडे बोट करत अक्षय म्हणतो की या रेवाचा चेहरा सगळ्यांसमोर आणि जगासमोर आणण्यासाठी मला हे नाटक करावं लागलं. तर लगेचच अक्षय म्हणतो की आजी, आपला हा आभ्या, त्याची बायको आरती वहिनी मला बहिणीसारखी होती ग. ते दोघांना कायमच एकमेकांना घट्ट धरून होते आणि त्या दोघांचं नातं किती गोड होतं आजी, असे अक्षय आता सगळ्यांना सांगू लागतो. अक्षय म्हणतो किती गोड संसार होता त्यांचा, पण त्यांच्या संसारात या बाईने विष कालवलं. ते ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि लगेचच अक्षयने सांगितलेले असते की आरती वहिनीला मारायचा प्लान सुद्धा या रेवानेच रचलेला होता. ते ऐकता सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळालेले असते. आणि लगेचच रेवा म्हणते की हे सगळं खोटं आहे. तर अक्षय म्हणतो की मग सगळ्यांना सांग ना, मला मारायचा प्लान कुणी केला, मला गच्चीवरून खाली कुणी ढकललं, मला शुभेच्छा द्यायला कोण आलं होतं. ते ऐकताच आता रेवाला मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय म्हणतो सांग ना रेवा, सांग. तर आता आजीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण रेवाकडे बघत असतात. मोठ्याने ओरडत अक्षय रेवाला म्हणतो सांग ना. तर रेवा टचकते. तेव्हा आजी म्हणते रेवा हे सगळं काय आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी सांगतो ना आजी तुला. अक्षय म्हणतो की सगळ्यांना वाटत होतं ना माझा मेमरी लॉस झालाय, पण असं काही नाही. आता हिलाच वाटतंय की हिचा मेमरी लॉस झालाय. अक्षय म्हणतो की आजी, मागं हिने काय केलं होतं तुला सगळं माहिती आहे ना. ही दारू पिली होती आणि माझ्यापासून ही प्रेग्नंट आहे. हिने कसं सांगितलं होतं हे आठवतंय ना तुला. तेव्हा आता आजी समोर सगळे चित्र आलेले असते. आजीने रेवाचं लग्न झालं याचा पुरावा म्हणून रेवाला कसे फोटो दाखवले होते आणि रेवाला सांगितलं होतं की अक्षयपासून तू प्रेग्नंट आहे हे तू सगळ्या जगाला सांगितलं, पण तुझं दुसरं लग्न झालं की नाही हे का नाही सांगितलंस तू. हे आता आजीच्या डोळ्यासमोर येते. आरतीच्या प्रेग्नन्सी रिपोर्टवर तिचं नाव खुडून तू तिच्या जागेवरती तुझं नाव टाकलंस, बरोबर ना रेवा. हे सुद्धा आता रेवाने केल्याच्या आजीच्या डोळ्यासमोर येते. आणि मी तुला राहायला घर दिलं, तुला राहायला घर देऊन आसरा दिला, तुला इथं खाऊ पिऊ घातलं, त्याची अशी परतफेड करशील असं मला वाटलं नव्हतं, असे सांगून आजीने हाताला धरून रेवाला कसे घराच्या बाहेर ढकलून दिले होते हे आता आजीच्या डोळ्यासमोर येते. अक्षय म्हणतो की आजी तू हिला घराबाहेर काढलं ना, तेव्हा आता आपल्या घरात कसं यायचं यासाठी हिने भोळ्या भाबड्या आभ्याचा हात धरला. भोळा भाबडा आभ्या हिच्या प्लानमध्ये गुरफटला आणि त्याच आभ्याचा हात धरून ही रेवा आपल्या घरात शिरली पुन्हा, असे आता अक्षय आजीला सांगतो. तर आता अक्षय आजीला म्हणतो की आजी तुला तो दिवस आठवतोय का ज्या दिवशी आपली आरती वहिनी गेली. तेव्हा आता आरती कशी हॉस्पिटलमध्ये आरतीने श्वास सोडला हे आता आजीच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की त्या दिवशी आरताला घेऊन आरती वहिनी रमासोबत बाहेर गेली होती. त्या दिवशी रेवाने एका माणसाला सुपारी देऊन पैसे चारून आरती वहिनीला मारण्याचा प्लान केला. रमा ही आरताला घेऊन चालली होती आणि त्यावेळेस आरतीने बघितलं की तो टेम्पो रमाच्या आणि आरताच्या अंगावरती येऊ राहिला. त्याच वेळेस पळत पळत आरतीने येऊन रमा आणि आरताला ढकलले आणि टेम्पो खाली आरती वहिनी आली. आणि तेवढ्यात पुढे येत अक्षय म्हणतो की आजी यामध्ये फक्त ही रेवा सामील नाही, तर तुझा लाडका मुलगा शशिकांत मुकादम सुद्धा यामध्ये सामील आहे. तेव्हा आता आजी शशिकांतकडे बघते आणि आजीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेचच अक्षय म्हणतो की हा माणूस नीच आहेच, पण आज तर त्याने मर्यादा ओलांडली. तेव्हा आता नाटक करत रेवा अक्षय समोर येते आणि म्हणते की अरे अक्षय असं काहीच नाहीये रे, तू समजतोय तसं काहीच नाहीये, तुझा गैरसमज होतोय. अक्षय म्हणतो की गप्प बस रेवा.
रेवा म्हणते की अरे अक्षय तुझे कोणीतरी कान भरले त्यामुळेच तू असा बोलतोय आणि रमासमोर येत रेवा म्हणते की हिनंच आता अक्षयचे कान भरले असणार दुसरं कोण करणार हे सगळं. रेवा म्हणते की बोल रमा तूच भरलेस ना कान. तर आता अक्षय पुन्हा रेवासमोर येतो आणि म्हणतो की रेवा तुला काय वाटलं माझा मेमरी लॉस झाला होता का. नाही मी हे सगळं नाटक केलं होतं नाटक रचलं होतं. शशिकांत आता कपाळाला घाम येऊन रुमालाने घाम पुसत असतो. अक्षय म्हणतो की रेवा पहिल्या दिवसापासून मला सगळं आठवत होतं पण तुला काय वाटलं की मी हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालण्यासाठी हा सगळा घाट घातलाय का. अक्षय म्हणतो की हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालण्यासाठी मी हा घाट नाही घातलाय तर पोलिसांच्या बेड्या तुझ्या हातात ठोकण्यासाठी मी हा घाट घातलाय. ते ऐकून रेवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण अवाक झालेले असतात. तेव्हा आता रमाच्या खांद्यावर हात ठेवत अक्षय म्हणतो की तुला काय वाटलं रमा ही माझीच बायको आहे आणि कायम 7 जन्म ती माझ्यासोबतच राहील. ते ऐकून आता कावेरी मावशी सगळ्यांना हायसे वाटलेले असते. तर आता ते ऐकून आई आजीला राग येतो आणि आई आजी रेवाला म्हणते की रेवा अगं मी तुला पाठीशी घालून खूप मोठी चूक केली आणि तू एवढ्या नीच पातळीला जाऊन एवढं नीचपणाने वागशील याचा मी कधी विचारही केला नव्हता. अक्षय म्हणतो की आई आजी एवढ्यावरच रेवा थांबली नाही. ज्या माणसाने रेवाला खून करताना बघितलं होतं ना त्या माणसाचा सुद्धा काही दिवसापूर्वी हिने खून केला. ते ऐकून आता आई आजीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. बोट करत अक्षय म्हणतो की मला अशी शंका आहे की तो खून शशिकांत मुकादमाने केलाय. तेव्हा आता शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो. घाबरतच शशिकांत म्हणतो की अरे मी कशाला करेल तो खून. तर अक्षय म्हणतो की अरे बाप रे. अक्षय म्हणतो की एवढा साळसूदपणाचा आव आणू नका. रेवा इतकेच तुम्ही सुद्धा जबाबदार आहात. तुम्हाला काय वाटलं आपल्या ऑफिसमधील बिल्डिंगवरचे CCTV बंद केले तर सगळं काही झाकून जाईल का. अक्षय म्हणतो की आपल्या ऑफिसच्या आजूबाजूला भरपूर काही CCTV कॅमेरे आहेत आणि त्यामध्ये सगळं काही कॅप्चर झालंय. ते ऐकून आता रेवा शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता शशिकांत आई आजी करू लागतो. तर आता राग घेऊन आई आजी म्हणते की बाद झालं शशिकांत. अरे तो तुझा मुलगा आहे तू त्याचा बाप आहे बाप आणि तू त्याच्याशी असं वागशील याची मला जरा देखील कल्पना नव्हती. तर आता आई आजी म्हणते की अक्षय हे तुम्हाला अगोदरच विश्वासात घेऊन का नाही सांगितलं. हसतच अक्षय म्हणतो की कसं सांगणार होतो आई आजी. अगं तुझा या दोघांवरती विश्वास होता आणि माझ्याकडे तुला सांगण्यासाठी कोणता पुरावाही नव्हता. तू माझ्यावरती कसा विश्वास ठेवला असतास. आणि जेव्हा माझ्या हातात पुरावे आले तेव्हा या बाईने तर मला जिन्यावरून ढकललं. कसं सांगणार होतो मी. आणि मी जर मेमरी लॉसचे नाटक केलं नसतं ना तर या बाईने मला सोडलंच नसतं. ते ऐकून आता आई आजीला मोठा धक्का बसलेला असतो. ज्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आलो ना त्याच दिवशी मी ठरवलं होतं आता या बाईला शोधायचं नाही पुराव्यात सगट पकडून द्यायचं. आणि म्हणून मी माझ्या नाटकात माझा जिवलग मित्र अस्मितला घेतलं तर लगेच अस्मित डोक्यावरचा फेटा काढतो आणि या अस्मितने मला मदत केली असे आता अक्षय आई आजीला सांगतो. अक्षय म्हणतो की अस्मित रमाच्या आयुष्यात आला हे कळताच आता रेवा आनंदी झाली आणि रेवाने विचार केला की चला आता आपला मार्ग मोकळा झाला. रमाच्या आयुष्यात अस्मित आला आणि अक्षय आपला झाला. तर आता लगेचच अक्षय रेवा समोर येतो आणि म्हणतो की रेवा यामध्ये पण तू मात्र एक गोष्ट विसरली. तुझं प्रेम स्वार्थी आहे आणि रमाचं प्रेम निस्वार्थी आहे. कायम तू तुझ्या प्रेमाला माझ्यापासून कमी करत गेली आणि रमा तिचं प्रेम वाढवत गेली. त्यानंतर आता रमाच्या खांद्यावर हात ठेवत अक्षय म्हणतो की रेवा मला तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात या जन्मात नाही तर 7 जन्म नको हे. ते ऐकून आता रेवाला मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय म्हणतो की या जन्मात आणि पुढच्या 6 जन्मात रमाच माझी बायको असेल तर सगळ्यांना मोठे आयशे वाटलेले असते. रमाचा हात धरून अक्षय म्हणतो की आय एम सॉरी रमा. तर लगेचच रमाचा हात धरत अक्षय म्हणतो की रमा आय एम सॉरी. पण तुला हे असं सगळ्यांसमोर असं सांगणं तुला पटलं नसेल आवडलं नसेल मला माहिती आहे. पण मी हे जे काही केलं ना ते सगळं आपल्या कुटुंबासाठी केलं आपल्यासाठी केलं कारण मला आता दम आणि धीर धरवत नव्हता. तर आता लगेचच अक्षय म्हणतो की मी हे आपल्या घरासाठी केलं आणि आपण दोघं एकत्र आलो ना तर आपण कुठल्याही संकटावरती तोंड देऊन मात करू रमा. आणि आता ते ऐकताच आता जोराने रेवा आता रमाला मारण्यासाठी हात उचलते. तर तेवढ्यात अक्षय रेवाचा हात धरतो आणि म्हणतो की रेवा एवढी घाई काय करतेस. पोलिसांना आता बेड्या ठोकण्यासाठी तुझे दोन्हीही हात लागणार आहेत. तर तेवढ्यात बोट करत आई आजी म्हणते की रेवा तुझ्यासारखी नीच मुलगी मी उभ्या अख्ख्या आयुष्यात बघितली नाही.
तेव्हा राग येऊन रेवा म्हणते, हो आहे मी नीच, पण अक्षय तू माझ्यावरती हे जे आरोप करतो ना त्यासाठी पुरावे हवे आहेत. आणि आहेत का तुझ्याकडे पुरावे? तर लगेचच हसतच अक्षय म्हणतो की पुरावे? अक्षय म्हणतो की पुरावे अभावी मी हे सगळं कसे बोलेल रेवा, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. तर आता शशिकांतने डोळे झाकलेले असतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुझ्या विरुद्धचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, तुझे CCTV फुटेज आहे, तुझ्याकडचे माणसेही माझ्याकडे आहेत. तेव्हा आता रेवाला मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय म्हणतो की तुला पुरावे सुद्धा मिळतील आणि सगळं काही तुला मिळेल, बेड्या सुद्धा तुझ्या हातात पडतील. आणि तेवढ्यात आता अक्षयचे बोलणे ऐकून रेवा ही तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. आणि रेवा पळत असताना मांडपात आता रेवाचा पाय अडकळून रेवा ही तोंडावर आपटते. त्याच वेळेस आता अग्नीमधलं ते जळतं लाकूड घेऊन रमा ही रेवा समोर येऊ लागते. तर आता रेवा ही रमाकडे बघते आणि म्हणते की रमा काय करतेस तू? हे ते अग्नी आहे, बाजूला घे त्याला, तू रमा पुढे येऊ नकोस. तर रमा आता एक एक पाऊल पुढे येत असते. आणि आता लगेचच ते जळतं लाकूड समोर धरत रमा म्हणते की आरती वहिनीला मारल्याबद्दल आणि माझ्या सौभाग्याला मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी तुला भयानक शिक्षा देणार आहे रेवा. तेव्हा हे सगळं तू केलं हे सगळ्यांसमोर कबूल कर आणि सत्य सांगून टाक रेवा, असे आता रमा रेवाला बोलते. तर आता रामाने ते जळतं लाकूड रेवासमोर धरलेलं असतं. तेव्हा त्याकडे बघत रेवा म्हणते की रमा ते लाकूड जळतं आहे बरं का, तुम्हाला जाळण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न करतेस रमा, एवढं लक्षात ठेव. तर आता रेवा म्हणते की रमा तू काय करतेस, बाजूला घेते. तर आता पंकज म्हणतो की रमे काय करतेस, शांत हो. तर आता लगेचच रमा म्हणते की हे सगळं आत्तापर्यंत मी सहन करत होते, पण तू तर माझ्या नवऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केलास रेवा. रमा म्हणते की तेव्हा आता मी तुला सोडणार नाही. तर त्या लाकडाकडे बघत रेवा घाबरतच म्हणते की रमा वेड्यासारखं करू नकोस. तेव्हा आता लगेचच रेवा म्हणते की रमा मी तुला सांगते ना ते लाकूड बाजूला घे. आणि पटकन आता रेवा ही उठून उभा राहत आई आजी समोर येते आणि म्हणते की आई आजी हे मी काहीच केलेलं नाहीये, असं मी काहीच केलं नाही, माझ्याशी मला यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. तर आई आजी काहीही बोलत नसते. तेव्हा आता नाविलाजाने रेवा पुन्हा जान्हवी समोर येते आणि म्हणते की जान्हवी अगं तूच बघ ना आनंद दादा, मी असं काहीच केलं नाही. तेव्हा आता मयुरी समोर येत रेवा म्हणते की अगं मयुरी तू तर मला ओळखतेस ना, अगं मी असं काहीच केलेलं नाहीये, ट्रस्ट मी असं काही करेल का मयुरी, सांग ना तू, असे आता रेवा ही बोलत असते. तर आता पुन्हा रेवा आब्याजवळ येते आणि रडू लागते, आभी तू तरी मला समजून घेणारे प्लीज. तर आभ्याने सुद्धा आता तोंड वळवलेलं असतं. रेवा म्हणते की तुला माहिती ना माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि हे सगळं खोटं बोलतायत. तर आता रेवा म्हणते की आभी मी चुकले, तुझ्यासाठी मी अक्षयकडे गेले आणि तुला सोडलं, मला माझी चूक मान्य आहे. तर आता आभ्या हा रेवाचा चेहरा आपल्या हातात पकडतो. तर आता रडतच रेवा म्हणते की तुला माहिती ना रे आभी, मी हे सगळं अक्षयची मेमरी परत आणण्यासाठी करत होते. तर आता रेवा आभ्याच्या खांद्यावर हात ठेवत रडत म्हणते की हे सगळे मला अडकवण्याचा प्रयत्न करतात, मी हे सगळं नाही केलं रे आभी, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, हे सगळं मी अक्षयची स्मृती परत आणण्यासाठी करत होते. आणि तुला माहिती आहे ना मी तुझ्यावरती खूप प्रेम करते. तर तेवढ्यात राग येऊन आभ्या जोराने आता रेवाचे तोंड धरतो आणि आता रेवा ओरडू लागते. तर आभ्याने जोराचे रेवाचे तोंड दाबलेले असते. तेव्हा आता लगेचच तोंड धरत आभ्या म्हणतो की रेवा तू माझ्यावर प्रेम केलं नाहीस तर माझा वापर केला आहेस. तेव्हा आता रेवाला मोठा धक्का बसतो आणि जोराने रेवाचे तोंड दाबत आभी म्हणतो की आरती जिला तू मारलंस ती माझी बायको होती आणि तिच्यावरती मी खूप प्रेम करायचो रेवा. तेव्हा आता रेवाला मोठा धक्का बसलेला असतो. जिला तू आमच्यापासून लांब केलंस ना ती आरती माझ्यावरती खरं आणि निस्वार्थी प्रेम करायची, तू नाहीस रेवा, असे आता जोराने रेवाचे तोंड दाबत आभ्या रेवाला सांगत असतो. तेव्हा आता आभ्या म्हणतो की तुला काय माहिती प्रेम काय असतं रेवा, आणि तुझी लायकी नाहीये की कुणीही तुझ्यावरती प्रेम करू शकेन, असे म्हणत जोराने तोंड दाबून आभ्याने रेवाला ढकलून दिलेले असते. आणि आता रेवा ही बाजूला येताच पुन्हा रेवा आता रमासमोर येते. तर आता रमा रेवा
रेवाला म्हणते की रेवा, तू किती जरी भीक मागितली ना, कोणीच तुझ्यावर आज विश्वास ठेवणार नाही आणि तुझा खेळ आता रेवा संपलाय. आणि तेवढ्यात आता पाटील इन्स्पेक्टर गाडीतून तिथे येतात आणि पोलिसी टीमला घेऊन तिथे येतात. आता पाटील इन्स्पेक्टर रेवाला म्हणतात की रेवा, यू आर अंडर अरेस्ट. तर लगेचच आता रेवा ही आता मोठा धक्का बसून पाटील इन्स्पेक्टर समोर आलेली असते. तेवढ्यात आता रेवा पाटील इन्स्पेक्टरच्या कमरेला बंदूक लावल्याची असल्याचे बघते आणि पटकन ती बंदूक आपल्या हातात घेत सगळ्यांसमोर ती बंदूक रोखत आता लगेचच रेवा म्हणते की कोणीही मध्ये यायचं नाही. तर लगेचच पटकन आता रेवा ही रमालचे आता गळ्याला बंदूक लावून आता म्हणते की जर कोणी मध्ये आलं तर मी याला मारून टाकेन. आणि लगेच रेवा आता ती बंदूक रमाला लावते आणि रेवा रमा यांच्यामध्ये झटापट सुरू होते. त्याच वेळेस बंदुकीचा मोठा आवाज होतो आणि आता त्या रिव्हॉल्व्हरमधून सुटलेली गोळी नक्की कुणाला लागली. त्या गोळीचा आवाज होताच रमा ही मोठ्याने ओरडते. तर आता रेवाच्या बंदुकीतून सुटलेली गोळी रमाला लागली की रेवाला, हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब